नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. अनेक ग्रुपवर चर्चा सुरू आहे की टेट या परीक्षेचा निकाल हा आज लागणार आहे किंवा काल लागणार होता, अशा पद्धतीचे अनेक मेसेजेस सुरू आहेत. आणि किंबहुना त्या संदर्भामधले मला स्क्रीनशॉट पण येत आहेत की सर या ग्रुपला असा मेसेज आला आणि आज जो काही टेटचा निकाल आहे तो लागणार आहे का, हे सत्य आहे का, अशा अनेक मेसेज येत आहेत आणि कॉल्स पण येत आहेत. थोडे बऱ्यापैकी कॉल्स पण आले आहेत मुलांचे. तर या अनुषंगाने आपण अधिकारी वर्गांशी पुन्हा आज एक वेळा चर्चा केलेली आहे की टेट परीक्षा होऊन जवळपास बराच दिवस कालावधी लोटलेला आहे. जेवढी घाई गडबड तुम्ही परीक्षा घेण्यासाठी केली तेवढी गडबड जी आहे ते निकाल लावताना आपल्याकडून होत नाही आणि दिसत नाही. या अनुषंगाने तत्पूर्वी मित्रांनो एक अतिशय अशी महत्त्वपूर्ण माहिती जी आपण ज्या गोष्टीसाठी गेल्या 15 मार्च 2024 जे आहे तो लढा देत आहोत, त्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. आपल्या सगळ्याला माहिती आहे जे काही पावसाळी अधिवेशन आहे ते सुरू आहे. गेल्या 30 जूनपासून ते 18 जुलैपर्यंत त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामध्ये किंबहुना आपण ज्या संचमान्यतेबद्दल बोलणार आहोत. त्या अनुषंगाने आपण अनेक आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असतील संचमान्यतेच्या संदर्भातले. ज्या अर्थी अनेक विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्यांनी त्या ठिकाणी ते धोरण रद्द करण्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले, तेव्हा शिक्षण मंत्री महोदयाकडून, राज्य शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडून पहिल्या दिवशी म्हणजे सुरुवातीच्या काळात 3ऱ्या आणि 4थ्या दिवशी संचमान्यता धोरणाला अनुषंगाने त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं उत्तर दिली होती. मात्र काल वंजारी साहेब यांनी विधान परिषद सदस्य विदर्भ या ठिकाणी जो काही प्रश्न विचारलेला आहे त्या थेट प्रश्नाला थेट उत्तर अशा पद्धतीचं त्यांनी मागितलेलं होतं. आणि किंबहुना तो जो प्रश्न आहे ते काँग्रेसच्या अनेक पक्षाकडे आपण काँग्रेसच्या सगळ्या विधिमंडळ सदस्याकडे आपण दिलेला होता. त्या अनुषंगाने त्यांनी तो प्रश्न विचारलेला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्याच्यामध्ये अंशतः आपण किंवा काही संघटनेच्या अनेक निवेदनं आमच्याकडे संस्थेचे निवेदन येत आहेत, अशा पद्धतीचं राज्यमंत्री पंकज भोयर साहेब, शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये बदल करणार आहोत आणि बदल करण्यासाठी जे आहे ते एक वेगळं त्या ठिकाणी आम्ही बैठक घेऊया, जसं अधिवेशन घेतल्यासारखं वेगळी एक बैठक घेऊया, त्याच्यावर चर्चा करूया. म्हणजे कुठेतरी एक सकारात्मकता आहे की शासन जे आहे ते 15 मार्च 2024च्या धोरणामध्ये बदल करण्यासाठी एक पाऊल समोर येत आहे. हे आपल्यासाठी जमेची बाजू आहे. पण आपल्याला तो निर्णय पूर्णतः रद्द हवा आहे. पूर्णपणे तो बदल करून जुन्या संचमान्यतेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये जी काही संच आहेत ती कार्यवाही होणं अपेक्षित आहे, त्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. नवीन संचमान्यता धोरण पूर्णपणे रद्द होणं आपल्याला अपेक्षित आहे. याचाच भाग म्हणून आपण जे काही आम्ही हिंदी सक्ती करण्याच्या संदर्भामध्ये अनेक संस्था एकत्र येऊन मराठी भाषा केंद्र या अनुषंगाने, या पुढाकाराने अध्यक्ष, संचालक, त्याचे संयोजक डॉक्टर दीपक पवार सर यांच्या मार्फत आम्ही 10-12 संस्था एकत्र येऊन कृती समन्वय समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये त्याचा एक भाग जो आहे धरणे आंदोलनाचा, ते आंदोलन आम्ही 7 जुलै आझाद मैदान 11 वाजतापासून एक दिवसीय आंदोलन आहे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्या आंदोलनाचं जे काही धोरण आहे ते मागण्या ज्या आहेत त्या जे काही धोरण रद्द केलेलं आहे, सक्तीचं हिंदी दोन्ही GR रद्द केलेले आहेत आणि गरज नसताना त्रिभाषा सूत्र कसं अवलंब करायचं या अनुषंगाने अर्थतज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली, अर्थात नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आणि विषय आहे कोणता, शिक्षण विभागाचा. तर या समितीला आम्ही विरोध करतोय, विरोध दर्शवतोय. सोबतच मी काही सूचना दिलेल्या होत्या समितीकडे की नुसता विरोध या गोष्टीसाठी करू नये, कारण आपल्याला सक्तीची हिंदी या अनुषंगाने लढत असताना बऱ्याच मागण्याला यश आलेलं आहे. तर आता आपला जो काही लढा आहे तो व्यापक झाला पाहिजे. मराठी शाळा वाचवली पाहिजे. निव्वळ मराठी भाषेचा आपल्या सगळ्याला अभिमान आहे, गर्व आहे, त्यावर आपण यश मिळवलं आहे. आज दोन्ही ठाकरे बंधू त्या
संदर्भात त्या अनुषंगाने एकत्र आले तर ही मराठीची अस्मिता जी आहे ती जोपासली जाईल, यात तीळ मात्र शंका नाही. मात्र या समितीला मी सांगितलं की आपण आता नवीन संच मान्यता धोरण जे आहे ते घेतलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने आज संध्याकाळी पण मीटिंग आहे आणि त्या अनुषंगाने जी काही मागणी आहे ती घ्यायला सांगितलेली आहे. नवीन संच मान्यता धोरण उद्याच्या 7 जुलैच्या आंदोलनामध्ये आपला एक मागणीचा तो भाग असणार आहे, अविभाज्य घटक असणार आहे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी. तर मी सगळ्याला विनंती करतोय की आपण पुणे, मुंबई किंवा ठाणे, पालघर जवळपासच्या जिल्ह्यामध्ये जेवढे उमेदवार आहेत भावी शिक्षक, त्यांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी जवळपासचे शिक्षक सगळ्यांनी त्या ठिकाणी पालक, शिक्षक, ह्या निर्णयाचा जो काही दीर्घकालीन परिणाम होणार आहे तो पालकांवर होणार आहे, विद्यार्थ्यावर होणार आहे, शिक्षकांवर होणार आहे, त्यांचं समायोजन होणार आहे, भावी शिक्षकांवर होणार आहे. तर त्या सगळ्या समूहाला माझी विनंती आहे की उद्याच्या सोमवारच्या आंदोलनामध्ये आझाद मैदानाला आपण यायचं आहे. त्या अनुषंगाने तपशीलवार वेगळी माहिती मी तुम्हाला देईलच. आता महत्त्वाचा विषय असा आहे की टेट 3चा निकाल कधी लागेल. तर निकाल हा लागणारच आहे. तत्पूर्वी त्या निकाल लागल्याच्या नंतर 32च्या जागा येणार आहे ते संच मान्यता धोरण रद्द झाल्याच्या नंतरच येणार आहे. त्या अनुषंगाने आपला हा जिकरीचा न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि ही रस्त्यावरची लढाई पण सुरू आहे. तर त्यामुळं हा विषय तेवढाच गांभीर्यानं आणि महत्त्वाचा आहे, म्हणून आपण तो विषय जाणीवपूर्वक मुद्दाम गांभीर्याने घेतलेला आहे. मित्रांनो, आज टेट 3च्या निकालासंदर्भात पुन्हा एकदा विचारणा केली अधीक्षक परीक्षा परिषद यांच्या समवेत. तर त्यांना सांगितलं की त्यांनी म्हटलं की निकाल हा तयार आहे, परीक्षा परिषदेला निकाल IBPS कडून अजून अद्याप आलेला नाही. जसाही आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल तसा आम्ही तात्काळ काहीच क्षणामध्ये आम्ही पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर जे आहे त्यांच्या संकेतस्थळावर नंतर पवित्र पोर्टलकडे म्हणजे आयुक्त कार्यालयाकडे तो पब्लिश केला जाईल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर याची डेडलाईन जी आहे निकालाची जास्तीत जास्त 10 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. आज 5, तर साधारणतः पुढच्या 5-7 दिवसामध्ये त्या ठिकाणी निकाल लागणार आहे. मात्र कोण्या दिवशी लागणार आहे हे अजून सांगितलं नाही, पण त्यांनी त्या ठिकाणी 10 तारखेपर्यंत निकाल लागण्याच्या संदर्भामध्ये तशा पद्धतीचं त्यांचं गुप्त जी काही मीटिंग आहे ती झालेली आहे. आणि मी नॉर्मलायझेशनच्या बाबतीत विचारलं तर नॉर्मलायझेशन जे आहे सामान्यीकरण निकालाचं तर ते IBPSच करून देणार आहे. वेगळं स्वातंत्र्य असं काही होणार नाही. आन्सर की वगैरे जी काही रिस्पॉन्स शीट होती ती त्यांच्याकडून मिळणार नाही आणि प्रश्नावर जे काही आक्षेप नोंदवायचे होते तर तो काही प्रश्न उपस्थित होणार नाही अशाचं त्या ठिकाणी आज आपल्याला माहिती मिळते. स्पष्ट त्या संदर्भामध्ये विचारणा केली होती, त्या संदर्भात योग्य तो पाठपुरावा केला होता, पण त्या संदर्भात मुलांना प्रचंड घाई होती, परीक्षा वेळेवर होणं अपेक्षित होतं. तर ह्या गोष्टीकडे मुलांनी एकदम तपशीलवारपणे दुर्लक्ष केलेलं होतं आणि आम्ही लढत असलेल्या लढ्याला त्या ठिकाणी त्यांनी विरोध केलेला होता. मात्र आम्ही जो लढा दिला आहे त्या प्रत्येक लढ्याला त्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या माध्यमातून यश आलेलं आहे. हाच एक लढा होता, त्याला थोडासा वेळ पाहिजे होता. मात्र परीक्षेच्या नंतर तुमचा पेपर किती सोपा गेला, निकाल आल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की त्या गोष्टी आम्ही तेव्हा का सांगत होतो आणि आत्ता असं का होतं. तर नक्कीच जे काही परिषदेकडनं निकाल आहे तो 10 तारखेच्या अगोदर येईल. आज निकाल येणार नाही. या अनुषंगानं हा व्हिडिओ होता. अनेकांचे मेसेज आणि कॉल्स होते म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि सगळ्या भावी शिक्षकांना मी विनम्र आवाहन करतो. मी स्वतः मुंबईला आझाद मैदानाला येणार आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी यावं या आशयाचं मी तुम्हाला विनम्र असं आव्हान करतोय, विनंती करतोय, कारण हा लढा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या लढ्याचा मी एक जी काही कृती समन्वय समिती आहे त्याचा युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना अध्यक्ष म्हणून सदस्य आहे. ज्या काही 10-12 आमच्या संघटना आहेत, संस्था आहेत. अतिशय एक वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये लढा देतोय. त्याचं फलित आपल्या सगळ्याला माहिती आहे. हिंदी सक्ती जी आहे ते मुख्यमंत्री फडणवीस सरकारने तो निर्णय मागे घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्याला विनंती आहे की मी येतोय, तुम्ही पण या. या आशयाची वेगळी अशी मी मीटिंगसुद्धा घेणार आहे आणि ते आंदोलनामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आपल्याला सोशल मीडिया कशा पद्धतीनं सांभाळायचं आहे, कसं हँडल करायचं आहे, ट्विटर्स असो, टेलिग्राम असो किंवा
जिल्हा परिषदला निवेदन देणं असो, त्याच दिवशी आपल्याला एक प्रॉपर असं नियोजन करायचं आहे. कारण हा लढा आपण जवळपास 50% जिंकलेला आहे संच मान्यतेचा, आणि त्याच्यामध्ये पूर्णतः तो रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला प्रेशर निर्माण करायचं आहे. न्यायालयीन लढाई सुरूच आहे, त्यामुळे तुम्हाला मी जो टास्क देईल ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. याच्यानं काय होणार आहे तर ते संच मान्यतेचं धोरण रद्द झाल्याच्यानंतर जवळपास थर्ड टेटला 20,000 ते 30,000 जागा येतील, एवढं नक्की तुम्हाला आश्वासित करतो आहे आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. काही प्रश्न असेल तर कमेंट्स करा.